झी 24 तास एक पाऊल पुढे। रायगड जिल्ह्यातल्या खोपोलीमध्ये 300 झाडांची बेसुमार कत्तल करण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार उघड झालाय। मनसेच्या स्थानिक कार्यकर्त्यांनी ही बाब उघड केली। निवासी क्षेत्रात जमीन वर्ग झाल्यानं इमारती बांधण्याच्या नावाखाली झाडांची अशी कत्तल करण्यात आली। सुमारे 15 एकरांवरची झाडं तोडण्याचं काम कुठलीही परवानगी न घेता गेल्या 4 दिवसांपासून सुरू होतं। त्यामुळे खोपोली शहरातल्या मनसेच्या कार्यकर्त्यांनी यावर आक्षेप नोंदवला असून वन विभाग आणि नगरपालिका उद्यान विभागाकडे लेखी तक्रार केली आणि दोषींवर मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करून नगरपालिकेनं कारवाई करण्याची मागणी केली। दरम्यान नगरपालिकेनं या झाडांचे पंचनामे सुरू केले। माझ्या मते असं असावं की त्यांनी ही जागा आर्जून करून घेतल्या कारणाने त्यांना डेव्हलपमेंटसाठी ही सगळी घटना केलेली असावी। आमची मनसेतर्फे अशी मागणी आहे खोपोली शहरातर्फे की त्यांच्यावरती मनुष्यवधाचा गुन्हा दाखल व्हावा। डेव्हलपमेंट जर करायची असेल तर महाराष्ट्र नागरिक क्षेत्र अधिनियम 1975 ऍक्ट खाली तशी तरतूद आहे, पण यांनी तशी कुठलीही परवानगी घेतलेली नाही। झी 24 तास एक पाऊल पुढे।